मी छत्रपती शिवरायांचा अभेद्य अजिंक्य किल्ले सुवर्णदुर्ग बोलतोय. मी एक जलदुर्ग आहे. किनाऱ्यापासून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर दूर अथांग अरबी समुद्राच्या लाटांमध्ये मी एका मोठ्या खडकावर पाय रोवून उभा आहे. माझा इतिहास खऱ्या अर्थानं सुरू होतो 1660 साली. छत्रपती शिवाजी महाराजांना कोकण किनारपट्टीवर मजबूत पकड घ्यायची होती. त्याच काळात जंजिऱ्याचा सिद्धी आणि परकीय आरमारी शक्ती कोकणच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घालत होत्या. स्वराज्याच्या रयतेला लुटलं जात होतं. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला की ज्याचं आरमार त्याचा समुद्र. पण आरमार उभारायला हवा होता एक भक्कम आधार, एक असा जलदुर्ग जो समुद्राच्या मधोमध राहून शत्रूवर वचक ठेवेल. महाराजांनी समुद्रात लाटांच्या तडाख्यांत माझी पुनर्बांधणी करायचं ठरवलं. शिसे आणि चुना वापरून दगडांना असं सांधलं की आज 350 वर्षांनंतरही त्या लाटा माझं काहीच वाकडं करू शकल्या नाहीत. माझ्या ह्या बांधकामामुळेच पुढे कान्होजी आंग्रेंसारखे सरखेल उभे राहिले, ज्यांनी इंग्रज आणि डचांच्या बलाढ्य जहाजांना याच सुवर्णदुर्गाच्या सावलीत धूळ चारली. इथे आल्यावर महादरवाजा, हनुमंताचं शिल्प, तटबंदी आणि बुरुज, पाण्याचा तलाव, चोर दरवाजा तुम्हाला पाहता येतील. माझ्या सुरक्षेसाठी आजही माझे 3 रक्षक कनकदुर्ग, फत्तेगड आणि गोवा किल्ला तैनात आहेत. शत्रूला माझ्यापर्यंत पोहोचण्याआधी या तिघांच्या नजरेतून सुटावं लागायचं. माझी भक्कम बांधणी आणि तटबंदी पाहिलीत तर महाराजांनी त्या काळात किती मजबूत समुद्री संरक्षण आणि सक्षम आरमार उभारलं होतं याची तुम्हाला सहज कल्पना येईल. पण त्यासाठी तुम्हाला आधी इथे यावं लागेल. इथे येऊन महाराजांचा इतिहास अनुभवा, पण प्लास्टिकचा कचरा करून माझं सौंदर्य खराब करू नका, हीच कळकळीची विनंती.